एक वेळ इतर आघाड्या टिकतील किंवा तुटतील, पण पवार आणि अदानी यांची मैत्री एक मात्र फेविकॉल का जोड आहे, जी कधीच तुटणार नाही. हे वाक्य आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं. सध्या पवार आणि अदानी यांच्या मैत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे. असं म्हणतात की इंडिया आघाडीची मोठ शरद पवारांनी बांधली आहे. पण तीच आघाडी ज्यावेळी गौतम अदानींवर टीका करते, त्यावेळी पवार मात्र मौन बाळगतात. राज्यात उद्धव ठाकरे आणि केंद्रात राहुल गांधींनी गौतम अदानींवरून मोदी सरकारवर अनेकदा गंभीर आरोप केले. पण त्याच वेळी शरद पवार आणि अदानी भेटीच्या बातम्या समोर आल्याचं दिसून आलं. हिंडनबर्ग प्रकरणातही शरद पवारांनी अदानींची उघड उघड बाजू घेतली होती. यावरून काँग्रेसच्या आरोपांप्रमाणे खरी मैत्री मोदी आणि अदानींची आहे की मग पवार आणि अदानींची आहे? पवारांच्या बारामतीत गौतम अदानी का आले होते? नेमकं पवार आणि अदानींच्या मैत्रीमागची खरी गोष्ट काय, याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि वहिनींसारखे आहेत. I have been blessed to have known Pawar Sahib for almost more than 3 decades, and what I have learned from him has no parallel. सध्या राज्यात पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. तर दुसरीकडे अदानींच्या आणि शरद पवारांच्या या फोटोंनीही चांगलंच मार्केट जाम केलंय. त्याला कारण ठरलंय अदानींचा बारामती दौरा. बारामतीत गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं उद्घाटन झालं. आणि याच कार्यक्रमावरून राज्यभरात शरद पवार आणि अदानी मैत्रीची चर्चा पुन्हा सुरू झाली. पण अदानी आणि पवारांची मैत्री ही काही आजकालची नाहीये, तर त्यांची मैत्री जवळपास 20 वर्षांपासूनची आहे. याबद्दल खुद्द शरद पवारांनीच खुलासा केलाय. शरद पवार आपल्या लोक माझे सांगाती या जीवनचरित्रातून पान नंबर 123 वर गौतम अदानींबद्दल लिहितात की गौतम अदानी नावाच्या तरुणाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा बोलबाला झाला आहे. या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. कमालीचा कष्टाळू आणि साधा. शून्यातून त्याने आपलं आजचं साम्राज्य उभं केलं. लोकलमध्ये छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली. यानंतर काही छोटे व्यवसाय करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले. मग तो हिऱ्यांच्या व्यवसायात पडला. तिथेही पैसे मिळत होते, पण गौतम यांना त्याच्यात रस नव्हता. पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. या मधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला. गुजरातचे मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी चिमनभाईंकडे मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुंद्रा वाळवंटी भागातील बंदर आहे, तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे. या वस्तुस्थितीची जाणीव चिमनभाईंनी गौतम यांना दिली. गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हे शिवधनुष्य पेललं. आज 50,000 एकर जमिनीवर वसलेले हे बंदर देशातील सर्वात मोठं आणि अद्ययावत बंदर आहे. आता तुम्ही म्हणाल, यावरून शरद पवार गौतम अदानींचे गुरु कसे झाले बरं? तर तेही समजून घ्या. हा किस्साही शरद पवारांनी सांगितलाय. शरद पवार सांगतात, गौतम नंतर कोळसा पुरवण्याच्या व्यवसायातही आले. मी गौतमना सुचवलं की वीज प्रकल्पासाठी कोळसा पुरवण्याबरोबर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातही तुम्ही उतरा. पवार लिहितात, एकदा प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया येथे मी आणि गौतम एकत्र होतो. त्यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी पवार यांनी मदत करावी. मी म्हणालो, उद्योग येतील, पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल. आज गौतम अदानी आले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी ऊर्जा निर्मितीसाठी या परिसरात प्रकल्प उभा करावा. गौतम अदानी यांनीही त्यांच्या भाषणात माझ्या विनंतीला विधायक प्रतिसाद दिला. सर्वसाधारणपणे व्यासपीठांवरील वक्तव्यातून फार काही घडतं असं नाही, पण गौतम यांनी हा विषय लावून धरला. त्यांनी भंडाऱ्यात ऊर्जा निर्मिती प्रकल्प मार्गी लावला. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तिथून 3000 मेगावॅट वीज निर्मिती होईल. गौतम यांनी ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठी झेप घेतली. आज जवळपास 12,000 मेगावॅट वीज निर्मितीचा त्यांचा प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहे. शरद पवारांनी हे कित्येक वर्षांपूर्वी लिहिलं होतं. आता वीज निर्मितीच्या उद्योगातील आघाडीचं नाव म्हणून गौतम अदानी हे संपूर्ण भारतात परिचित आहेत. आता हा फोटो पहा. हा फोटो तुम्ही पाहिला असेल. यावरून बराच वादही अधूनमधून होत राहतो. नरेंद्र मोदी आणि अदानींनी केलेल्या विमान प्रवासावरून बरेच आरोप प्रत्यारोप होतात. पण तुम्हाला माहितीये का, अदानींसोबत शरद पवारांनीही विमान प्रवास केलाय. हो, गौतम अदानी आणि शरद पवार यांनी सोबत इटलीचा दौरा केला होता. शरद पवार कृषी मंत्री असताना दोघांनी हा दौरा केला असल्याचं बोललं जातं. यासोबत पवार कुटुंब आणि अदानी कुटुंब सोबत सहलीलाही गेलंय. याबद्दल खुद्द गौतम अदानींनीच सांगितलंय.
गौतम अदानी यांनी सकाळसाठी लिहिलेल्या लेखात शरद पवार आणि त्यांच्या मैत्रीबद्दल लिहिलंय. त्यांनी लेखात म्हटलंय की आम्ही पवार कुटुंबियांबरोबर ट्रिपला गेलो होतो. त्यावेळी सर्वजण आपापल्या गाडीत व्यवस्थित बसले आहेत ना याची खात्री करूनच पवार गाडीत बसले. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर प्रत्येकाला बसायला जागा मिळाली आहे याची खात्री करूनच ते स्वतः स्थानापन्न झाले. या गोष्टी छोट्या वाटल्या, पण त्यातून पवारांची दृष्टी दिसते. पुढे त्यांनी लिहिलंय की सुमारे 10 वर्षांपूर्वी पवारांनी मला बारामतीत भेटीचं निमंत्रण दिलं होतं. पवारांनी सुमारे 2 तास आपुलकीने व आदराने आपल्याशी संवाद साधला. त्यांनी बारामती दाखवली. एखाद्या नेत्याने जर मनापासून प्रयत्न केले तर त्याच्या मतदारसंघाचा किती विकास होऊ शकतो आणि त्याच्या लोकांना किती लाभ होऊ शकतो हे मला तिथून दिसून आलं. गेल्या काही वर्षात आमच्या परिचयातून मला आणखी एक महत्वाची बाब निदर्शनात आली. ती म्हणजे पवारांचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्या माणसांच्या मागे ते नेहमी भक्कमपणे उभे राहतात. त्या माणसांच्या पडत्या काळातही ते त्यांना साथ देतात. अशी आहे अदानी आणि शरद पवार मैत्रीची कहाणी. आता हे संबंध फक्त पवार आणि अदानी यांच्यापर्यंत मर्यादित राहिले नसून ते पारिवारिक आणि वैयक्तिक झालेले आहेत असं म्हटलं तर वावगं नाही. बाकी तुम्हाला पवार अदानी मैत्रीबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.